संभाजीनगरमध्ये तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे, मात्र या कारवाईला विरोध करण्यात येतोय। स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत आणि या स्थानिकांची धरपकड करतानाची ही दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। संभाजीनगरमध्ये कालपासून अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे आणि या दरम्यान स्थानिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या कारवाईला ते विरोध करतायत। काही वेळापूर्वी या ठिकाणी हाणामारी देखील झाली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं देखील आपण पाहिलं। तर आता काही स्थानिकांना पोलीस पकडून घेऊन जात असतानाची ही दृश्य। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, आपण पाहतोय स्थानिक विरोध करतायत या कारवाईला, नेमकं आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी काय घडतंय? एका घरात कारवाई सुरू असताना तिथला तरुण बाहेर आला आणि त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्या दरम्यान तो पोलिसांवर एकदम रोखून आलेला होता। अशा स्थितीमध्ये त्याला बाजूला करत असताना आजूबाजूचे लोक सुद्धा आले, त्यामुळं पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे। सौम्य लाठीचार्ज करत बाजूला हटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। जो तरुण विरोध करत होता त्याला आता पोलिसांनी हातात ताब्यात घेतलेला आहे। त्याला पोलीस गाडीमध्ये घेऊन जात आहेत, कारण तो अचानक मोहिमेमध्ये आला आणि तो आरेरावी करत होता आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आता सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये एकाच वेळेस जवळपास 20 JCB काम करत आहेत। तर 20 JCBच्या ठिकाणी अधिकारी आणि पोलिसाचा कर्मचारी बंदोबस्त असल्यामुळं तिथं थोडा गोंधळ होतोय आणि त्या गोंधळामधली ही सध्याची परिस्थिती आहे। आता त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला, घेऊन जात आहेत, मात्र लोक मोठ्या संख्येनं इथं आलेले आहेत। जमाव नेमकं काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पळतो आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून काही तरुणांना हटवण्याचं आणि इथल्या लोकांना हटवण्याचं काम सुरू आहे। नक्कीच धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थानिकांनी चांगलाच विरोध केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता त्यांची धरपकड देखील सुरू करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।